फ्रेंड्स, आज आपण बिना अंड्याचं ऑमलेट बनवणार आहोत. तर त्यासाठी मी 1 वाटी बेसन, अर्धी वाटी मैदा आणि नंतर त्याच्यात आपल्याला 1 चमच्याभर बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे आणि ते चांगलं कोरडं अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ टाकायचं आहे त्याच्यात. नंतर म्हणजे आपण ऑमलेटमध्ये भाजी टाकतो ना, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची ते सगळं टाकून घ्यायचं आहे. कोथिंबीर टाकायची बारीक चिरलेली, हळद टाकायची आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर पाणी टाकून आपल्याला जसं अंड्याचं बॅटर राहतं किंवा अंडं जसं फेटल्यावर तयार होतं त्याच पद्धतीने आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची. जास्त पातळ नाही आणि जास्त जाड नाही. मग तवा आपला गरम करून घ्यायचा आहे. शक्यतो नॉनस्टिकचा तवा घ्या आणि त्याच्यावर हे बॅटर असं ओतून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवर, म्हणजे कमी, जास्त फास्ट नाही जास्त कमी नाही, असं मीडियम गॅसवर आपल्याला हे भरपूर तेल टाकून असं भाजून घ्यायचं. ज्या पद्धतीने ऑमलेट करतो ना त्याच पद्धतीने भाजून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवरच आपल्याला हे असं करून घ्यायचं. तर बघू शकता तुम्ही, असं मस्त आपलं हे ऑमलेट तयार होतं. तर तुम्ही बनवू शकता हे बिना अंड्याचं ऑमलेट. तर फ्रेंड्स, रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो नक्की